तुमचे माझे सगळ्यांचे भाग्यविधाते माननीय पवार साहेब, तुमच्या माझ्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात स्थान मिळवलेले श्री जयंत पाटील साहेब, नवनियुक्त अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू, अमोल कोल्हे साहेब म्हणाले की जयंत पाटील यांच्या डोळ्याच्या म्हणजे डोळे पाणावले कधी कळलंच नाही, तेच जयंत पाटील आहेत. राजकारणात नेमका माणूस कसा असावा असं जर मला आयुष्यात कोणी विचारलं, शरद पवार सोडून द्या, तर महाराष्ट्रात माझ्यासमोर एकच नाव असतं, ते म्हणजे जयंत पाटील. कधी रागवलेलं बघितलंय माणसाला? कधीच नाही. पण त्याला राग येत नाही का? 100% येतो. त्यांनाही आठवत नसेल, मी विधान परिषदेत होतो आणि एका प्रश्नावरती त्यावेळेसच्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याशी प्रश्नोत्तराच्या तासात थोडासा वाद झाला. तुमच्याही लक्षात असेल कदाचित, तुम्ही काही विसरत नाहीत कधी, सगळं डोक्यात ठेवता. आणि ते असे चालत 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 तुमच्याकडे आले. तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही असे त्यांच्याकडे बघत होता आणि न कळत त्यांनी तुम्हाला एक शिवी दिली आणि त्याच्यानंतर जो तुमच्यातला वाद जागा झाला, अख्खं सभागृह गार पडलं. 4 जणांनी उडून त्यांना मागे नेलं. ते जयंत पाटील मी बघितलं. साहेब तुम्हाला आठवत नसेल किंवा आठवतही असेल, आय ऑलवेज यूज टू से that in Jayant Patil I always see a CM material. So I don't know what is destiny. Destiny might have played a wild game with you, but I still have confidence की महाराष्ट्राच्या भविष्यात जर सीएम कोणी होऊ शकत असेल, होण्याची क्षमता असेल, तर एकमेव नाव हे जयंत पाटील. याला मोठी छाती लागते हे सांगायला की ओबीसी समाजाला बरोबर घेऊन जाऊन आपल्याला पक्ष बांधायचा आहे. याला मोठी छाती लागते. महाराष्ट्राच्या आजच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये हे म्हणणं धाडसाच आहे की सर्व समाजाला एकत्र घ्यायचंय, अल्पसंख्याकांमध्ये जायचंय. एकीकडे स्पर्धा लागली अल्पसंख्यांना घाबरवायची, एकीकडे स्पर्धा लागली मराठा विरुद्ध ओबीसी पेटवण्याची. काल प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला. या सरकारची भूमिकाच स्पष्ट झाली. या सरकारला पुरोगामी आवाज दाबायचा आहे आणि पुरोगामित्वाचा सर्वात मोठा देशातला आवाज शरद पवार आहे आणि त्यांचे बोल हे कायम मुखात ठेवणारा जर कोणी माणूस असेल तर ते जयंत पाटील. साहेब तुमची निष्ठा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवा. तुम्ही काय एकमेव होतात का ज्यांना शरद पवारांनी घडवलं, ज्यांना सगळं दिलं, सगळं बंड झाल्यानंतर थंड करून परत मेवा खायला दिला, ते पळून गेले हो साहेब. पण तुम्ही तिथेच राहिला. महत्वाकांक्षा अम्बिशन्स कोणाला नसतात, पण अम्बिशन्स साठी मी माझ्या बापाच्या पेकाटात लाथ घालणार नाही ही भूमिका तुम्ही कायम घेतली. हा तुमचा जो विचार होता त्या विचारांचा सन्मान महाराष्ट्र नेहमी करेल. तुम्ही काय कष्ट केले तेवढे महाराष्ट्राने बघितले. किती वेळा महाराष्ट्र फिरलात एवढ्या महाराष्ट्राने बघितलं. किती वेळा आवडला गेलात, किती वेळा मन मारलं हे मी स्वतः. पण साहेब तुमच्या ज्या मर्यादा आहेत त्या तुम्ही कधीच ओलांडल्या. शब्द राखून बोलण्याची तुमची सवय ही मला आत्मसात करायची.
संयम तुमच्याकडे शिकायचा. व्यक्त होण्याची माझी भूमिका आणि व्यक्त होण्याची तुमची स्टाईल 180चा डिफरन्स आहे. पण साहेब सगळं तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मला तुमचा विद्यार्थी होण्यासाठी होणं आवडेल, आवडलं आणि राहील. साहेबांशिवाय मी मला नेहमी सांगतो, मी साहेबांशिवाय आयुष्यात दुसऱ्याला कोणाला नेता मानला नाही. पण साहेब आज आणि ह्याच्या पूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेता मानण्यात मला धन्यता वाटते. कारण का यू आर अ फिट लीडर मटेरियल. फिट लीडर मटेरियल म्हणजे वेळेला पकडून मागे खेचणं हे सगळ्यांना जमतं असं नाही. ते प्रेम असतं त्याच्यात. तेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा सल्ला दिलात तेव्हा तेव्हा कधी कधी मला नाही काय सांगतात यार, पण 2 तासांनी कळायचं की जयंत पाटील सांगत होते तेच बोलत. सर तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सांभाळत, सर मी 45 वर्ष संघटनेतच काम केलं. मी NSVI मध्ये आलो, साहेबांनी मला बोटाला धरून, म्हणजे माझ्या घरी सर खिशात रुपया पण नसायचा, पण तिथनं साहेबांनी मला इथपर्यंत आणलं. पण तुमच्यात ती ताकद आहे. तुम्ही आपल्या बीडच्या कुठे अध्यक्ष कुठे येऊ, सुनील गव्हाणे, हे जिथे जिथे चांगली पोरं दिसली आणि खास करून जिथे जिथे गरीब घरातली पोरं दिसली त्याच्या अंगा खांद्यावरनं मायेचा हात फिरवण्याचं काम हे नेहमी जयंत पाटलांनी. नेतृत्व तयार कसं करायचं हे जे महाराष्ट्राला शरद पवारांनी शिकवलं, त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी. म्हणजे फार त्यांचं अधिकचं बोलून त्यांची फार काय लाडी म्हणजे काय म्हणतात त्याला मस्का लावण्याचं काय काम करणार, माझी ती सवय. पण आमच्या पक्षाला जयंत पाटलांसारखा नेता मिळाला हे आमचं भाग्य होतं आणि तो लढाईच्या काळात मिळाला. पक्ष कुठला तेव्हा आपण 2-2, 3-3 वाजेस दोघच असायचो. म्हणजे सगळ्या लढाया लढताना पक्ष कार्यालयात किती जण थांबलेत आम्ही दोघं कधीही बघायचो नाही. माझं तर सोडून द्या, मला काय काम धंदाच नसतो. पण जयंत पाटील तिथे उपस्थित असायचे आणि सगळं म्हणजे निवडणूक आयोगाने काय केलं वगैरे वगैरे. निवडणूक आयोग ही कठपुतली आहे, सरकार ही निवडणूक आयोगाला चालवतं, हे आता काही लपून राहिले. पण या सगळ्या सत्तेच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी लढाई कशी लढायची हे विधानसभेतलं प्रत्येक भाषण जयंत पाटलांचं आहे का ते कदाचित, पण त्यांचे जे शालजोडीतले टोले असतात ते तेंडुलकरच्या आणि विराटच्या शॉटपेक्षा भयंकर असतात. कळत नाही कधी लागलं, दुखल्यानंतर समजतो जोरात होता. दॅट इज जयंत पाटील. त्यामुळे साहेब हाऊ कुड यू कंट्रोल युअर फिलिंग्स. तुम्ही आज म्हणजे हे सगळं घडत असताना माणसाच्या डोळ्यातनं अश्रू येत नाही ही सुद्धा एक कला आहे. ती तुम्ही कशी आत्मसात केली हे मला नक्की सांगा. कारण हे सगळं बघितल्यानंतर मलाच तिथे डोळ्यात पाणी येत होतं. तुम्ही तिथे बोलत होता आणि मी तिथे माझ्या डोळ्यात पाणी होतं. पण हे कंट्रोल करणं हे मी नेहमी म्हणतोय फक्त जयंत पाटलांना जमतं. म्हणजे कोणी किती ओरडला तरी जयंत पाटलांचा हात गालावरच असतो आणि किती वाईट वाटलं तरी जयंत पाटलांचा हात गालावरच असतो. इथे कुठे बटन बिटन आहे का तुमच्या? हा मजेचा भाग जरा का वातावरण अतिशय गंभीर झालेलं आहे. पण एकच सांगतो साहेब, जयंत पाटलांसारखा एक निष्ठावान कार्यकर्ता, तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा नेता, हा आपल्याला एका अवघड प्रसंगी साथ देणारा नेता, हे अशा अवघड परिस्थितीमध्ये पुढे जाऊन घेऊन जाणारा नेता मिळाला हे आपलं भाग्य होतं. आणि साहेबांनी जर खरी किंमत आयुष्यात कोणाला दिली तर ती फक्त निष्ठेला दिली. साहेब तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही. पुढे वाटचालीत काय होईल ते होईल. आम्ही लढणारी माणसं आहोत. तुम्हालाही अनेक संधी प्राप्त झाल्या असत्या, अनेक ऑफर्स तुम्हालाही आल्या होत्या, येत राहतील. पण पुरोगमित्वाचा झेंडा जो तुमच्या वडिलांनी तुमच्या खांद्यावर दिलाय तो तुम्ही कधीच बाजूला सोडणार नाही, टाकणार नाही. हा शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास हा कायम आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जात्यांबरोबर लढाई करत असताना आपल्याला एक माणूस कायम मदतीला येईल
त्याचं नाव जयंत पाटील आहे. तेव्हा आम्हाला माहिती आहे साहेब ही लढाई सोपी नाही, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते कळतं की ते अवघडही नाही. तेव्हा साहेब तुम्ही जे दिलं, या पक्षाला दिलं, प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं, तुमचे ऋण कधीच कार्यकर्ता विसरणार नाही. आम्ही कायम तुमचे ऋणी राहू, कायम तुम्हीच आमचे नेते राहाल. हा बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात काही फार मोठं घडलंय असं माझं मी कधी मानत नाही. त्यामुळे तुमचं नेतृत्व हे आम्ही मनाने स्वीकारलंय, जबरदस्तीने नाही. तुमचं नेतृत्व मान्य करत राहू. तुम्ही जे दिलंय पक्षाला, तुम्ही जे पवार साहेबांसाठी केलंय, ते ऋण प्रत्येक कार्यकर्ता लक्षात ठेवेल, हे कायम लक्षात ठेवा. आणि आजही सांगतो, आणि ह्याच्या पुढे महाराष्ट्राचा सीएम होण्याच्या लायकीचा, महाराष्ट्रात जे मला नेतृत्व दिसतंय त्याच्यातला एकमेव तारा मला दिसतो, त्याचं नाव जयंत पाटील आहे. साहेब तुम्ही जे या पक्षाला दिलं त्याबद्दल आम्ही आमचे ऋण व्यक्त करतो. तुम्ही जे काही योगदान दिलं ते अनन्य साधारण आहे. एवढंच बोलतो. मला खरं तर हे सगळं बोलताना साहेब मी तुमच्याकडनं कला शिकलेलो आहे. माझे आशीर्वाद मी कंट्रोल करून टाकले. तेव्हा फार न बोलता साहेब तुमच्या भावी राजकीय आयुष्याला खूप 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 शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मी विनंती करतो माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. निर्वाचित मी म्हणेन सर्वांच्याच